नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे परत स्वागत करते मी माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशनल क्वीन। तर आज आहे नृत्य दिन। चला तर मग या दिवसावर थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया। आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाचा इतिहास। 29 एप्रिल हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो। मान नृत्यांगना जीन जॉर्जेस नवेरा यांच्या वाढदिवसानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात आला आहे। नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते भावना व्यक्त करण्याचेही एक साधन आहे। मग ती एखाद्याबद्दलची नाराजी असो किंवा एखादी गोष्ट साध्य करण्याचा उत्साह आणि उत्सव असो, तुमच्या प्रत्येक भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नृत्याची मदत घेऊ शकता। इतकेच नव्हे तर नृत्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचेही कामही वर्षानुवर्ष केले जात आहे। चला तर मग जाणून घेऊया काय आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा इतिहास आणि महत्त्व। आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा इतिहास। 29 एप्रिल 1982 रोजी युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने मान नृत्यांगना जीन जॉर्जेस नवेरा यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती। तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मी तुम्हाला सांगते की नवेरा ही फ्रान्समधील एक निपुण बॅले डान्सर होती, ज्याने नृत्यावर लेटर्स ऑन द डान्स नावाचे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये नृत्याशी संबंधित सर्व गोष्टी आहेत। हे वाचून कोणीही नृत्य शिकू शकेल। आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे उद्दिष्ट। आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे उद्दिष्ट केवळ जगातील सर्व नर्तकांचे प्रोत्साहन वाढवणे हा नाही, तर या सर्व नृत्य प्रकारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा आहे, ज्यामध्ये जगातील मोठे नेते व सरकार देखील आहेत। सहभागी नृत्य हा स्वतःचा आनंद आहे आणि तो इतरांनाही वाटून द्यायचा हाही त्याचा उद्देश आहे। आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे ऑनलाईन आयोजन। पॅरिसमधील इंटरनॅशनल डान्स थिएटर इन्स्टिट्यूट यावेळी ऑनलाईन सेलिब्रेशनचे आयोजन करणार आहे। यावेळी आफ्रिका, आशिया, अमेरिका, युरोप आणि अरब देशातील नृत्य निर्मितींना आमंत्रित करण्यात आले आहे। या उत्सवांतर्गत जगभरातील नृत्यातील वैविध्य आणि सौंदर्य दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला या संबंधित सर्व माहिती मिळू शकते। आपल्या मराठी भाषेची शान लावणी याबद्दल मी तुम्हाला थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। लावणी म्हणजे काय? लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांच्या संयोगातून सादर केला जाणारा एक कलाविष्कार म्हणजे लावणी। असं लावणीचे वर्णन करता येईल। लावणीच्या विविध प्रकारानुसार तिचे सादरीकरण केले जाते। असा झाला लावणीचा जन्म। लावणीमध्ये कालपर्यंत अनेक बदल होत गेले। लावणीची बदलती रूपे आणि स्थळ, काल व लोकसमूह यांच्या अपेक्षेने तिचे सिद्ध झालेले प्रकार यांची तुलना करता लावणीचा पूर्वी घरदार सोडून मोहिमांवर गेलेल्या सैनिकांना रमविण्यासाठी काहीशी भडक व उथळ गाणी रचली जात। सौंदर्यवरती महिला त्यावर थिरकत असत। तसेच उत्सव, यात्रा, कार्यक्रम किंवा इत्यादी ठिकाणी अशा प्रकारची गाणी होत। अशा गरजांमधून मराठी भाषेत लावणीचा जन्म झाला। सर्वात जुनी लावणी महाराष्ट्रात शतकानुशतके लावणी होत आहेत। वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांनी 16व्या शतकात रचलेली लावणी पहिली उपलब्ध लावणी मानली जाते। परंतु ही लावणी शृंगार सान नाही, तर भक्ती रसान युक्त लावणी आहे। म्हणजेच ही आध्यात्मिक लावणी असून शिलाहाराची कुलदेवता महालक्ष्मी करडात कशी आली याचे वर्णन करण्यात आले आहे। 18व्या शतकाचा उत्तरार्ध ते 19व्या शतकाचा पूर्वार्ध लावणीची भरभराट खऱ्या अर्थाने उत्तर पेशवाईच्या काळात शाहीर राम जोशी, होनाजी बाळा, परशुराम, सगनभाऊ, अनंत फंदी आणि प्रभाकर हे प्रसिद्ध लावणीकार शाहीर होते। राम जोशीने संस्कृतसह अनेक भाषात लावण्या रचल्या। इंग्रजी अमदानीत पठ्ठे बाबूराव, शाहीर हैबती, लहरी हैदर इत्यादी अनेकांची नावे घेता येतात। आधुनिक काळात गदी माडगुळकर, कवी संजीव, पी सावळाराम इत्यादी गीतकारांचे लक्ष लावणीकडे वेधले गेले। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत। तुम्हाला तुमच्या परिवारास नृत्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हर हर महादेव। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे परत स्वागत करते।